सई, ताप आहे का ग अजून? देवा, आई ताप आहे ना अजून? आई, हा आई मला सोडून पुढे जाऊ नकोस ग प्लीज. देवा, अरे मी इथेच आहे, तुझ्या जवळ आहे मी. तू कसली काळजी करू नको, मी तुझ्या जवळच असणार बाळा. मग का असं मला एकट्याला सोडून गेलीस तू? मला किती आठवणाचं ग तुझी. तुला माहिती आहे ना मला तुझी किती गरज आहे. असं एकटं राहण्याची, तुझ्याशिवाय राहण्याची. आई, ताप उतरतच नाहीये त्याचा. कमी झालाय. मी असं करते, मी काढा करून आणते त्याच्यासाठी. हो, आई, I'm sorry. I'm sorry. मला कळतंय आई, तुम्ही जवळ असतानाही देवांश भैरवी मॅडमचंच नाव घेतायत म्हटल्यावर तुम्हाला थोडं वाईट वाटणारच. पण देवांशचं जेवढं भैरवी मॅडमवर प्रेम आहे तेवढंच तुमच्यावरही आहे. पण सध्या ते मॅडमना खूप मिस करतात. निव्वळ गैरसमज झाल्यामुळे दोघांमध्ये एवढं अंतर पडलंय. मला काहीही करून हे गैरसमज मिटवायलाच हवे आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. मी भैरवी मॅडमना परत ह्या घरात घेऊन येणारच. मी देवांशना असं बघू नाही शकत. त्यांना या दोघींचीही गरज आहे, जानकी आईंची पण आणि भैरवी मॅडमची पण. किती आठवणाचं ग तुझी. तुला माहिती आहे ना मला तुझी किती गरज आहे. देवांशनी भैरवीताईंना आई म्हणून हाक मारली, याच मला इतकं वाईट का वाटतंय. माझी इतकीच इच्छा होती की माझ्या मुलांनी मला आई अशी हाक मारावी, आणि ती पूर्ण झाली. आता देवांशला मोठं करण्यात भैरवीताईंचाही वाटा आहे. त्याची खूप माया आहे त्याच्यावर.